हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जीएस पैठणी स्टुडिओच्या पेजवरती। तर आज तुम्हाला दाखवायला एक नवीन कॉम्बो घेऊन आलेले आहे, पण हा नेहमीसारखा कॉम्बो नाहीये, फुल फॅमिली कॉम्बो नाहीये। तर हा आहे फादर अँड सनचा कॉम्बो। का? कारण की आमचे जे क्लायंट होते त्यांनी आम्हाला सांगितले की मी ऑलरेडी एक साडी घेतलेली आहे, तर मला त्या साडीवर मिस्टरांसाठी आणि मुलासाठी मॅचिंग आउटफिट्स हवे। तर त्यामुळे असं जेव्हा क्लायंटचं म्हणणं असतं तर त्यावेळेला आम्ही त्यांना आमच्याकडे अवेलेबल असलेले म्हणजे ते आम्हाला पाठवतात त्यांची जी साडी आहे ती, आणि त्याच्यावर मॅचिंग होणाऱ्या आमच्याकडे जे साड्या अवेलेबल असतात त्याचा आम्ही त्यांना ऑप्शन्स पाठवतो। मग त्यातून मिळता जुळता मॅचिंग होणारा जो कलर असतो आणि डिझाईन असते किंवा त्यांना जी आवडते ती डिझाईन ते त्यांच्या चॉईसने सिलेक्ट करतात आणि मग त्यातून आम्ही आउटफिट्स बनवतो। तर असा पण कॉम्बो म्हणजे बरेच जण विचारतात की कॉम्बोमध्ये साडीच घ्यायलाच लागते का, आम्हाला पण साडी घ्यावीच लागेल का, तर साडी असेल तर त्यावर नाही का बनवून मिळणार? तर मिळेल, पण त्यामध्ये काय होतं की फक्त कलरमध्ये 19-20 फरक येतो, कारण की आपण समोर बघितलेले नसतात आणि फोटोमध्ये कलरचे वेगवेगळे शेड दिसत जातात, तर त्याच्यामुळे थोडाफार फरक येऊ शकतो त्यामध्ये। हा फक्त फरक येतो आणि डिझाईन तर तुम्हाला कम्प्लिटली वेगळी भेटते, कारण की तुम्ही जशी साडी घेतली असेल तशी सेम आमच्याकडे अवेलेबल असेलच असं नाही। ज्या वेळेला अवेलेबल असेल त्यावेळेला तुम्हाला मॅचिंग पण मिळेल, पण नसेल तर तुम्हाला थोडेसे डिझाईनमध्ये फरक आणि कलर 19-20 होतो, बाकी ते ओव्हरऑल मॅचिंगच दिसतं। आणि असे फॅमिली कॉम्बोज आम्ही आधी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये साडी त्यांनी स्वतः घेतलेली होती, म्हणजे कधी कधी प्युअर सिल्क किंवा अजून जास्त चांगल्यातली वगैरे साडी घेतात, त्यावेळेला आम्ही करून देतो ही कॉम्बो, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक येऊ शकतो। तर तुम्हाला जर बघायचं असतील ह्या आधी केलेले असे कॉम्बो की ते घातल्यावर कसे दिसतात, तर आमच्या इंस्टाग्राम पेजवरती जे हायलाइट्स असतात त्यामध्ये फॅमिली कॉम्बोचा एक वेगळा हायलाइट आहे, तर तो तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्यामध्ये सगळे फॅमिली कॉम्बोचे आम्ही फोटोज अपलोड केलेले आहेत, कस्टमर रिव्ह्यूज पण अपलोड केले, तर तुम्ही त्यामध्ये जाऊन चेक करू शकता। तर आता वेळ न घालवता मी हा कॉम्बो काय ते तुम्हाला दाखवते। तर हे आहे मेन्स जॅकेट। तर त्यांची राणी कलरची साडी होती आणि त्यासाठी मॅचिंग अशी त्यांनी ही साडी सिलेक्ट केली, ही डिझाईन त्यांना जी आवडली ती, आणि त्याच्यामधून असा जॅकेट बनवलेला आहे आणि याला खाली तीच बॉर्डर सुद्धा आलेली आहे। तर बॉर्डर जेव्हा मोठी असते, लार्ज असते, त्यावेळेला बॉर्डर येते, कारण की ती छान दिसते जॅकेटला। पण एकदम जर बारीक बॉर्डर असते ज्या साड्यांना, त्या जॅकेटला बॉर्डर शक्यतो नाही लावत, कारण की ती चांगली नाही दिसते, मग ते फक्त मधल्या पोर्शन मधून जॅकेट बनवतात। आणि मधली डिझाईन पण बारीक असेल तर ते नुसतं जॅकेट छान वाटतं, नाहीतर मग त्याला बॉर्डर लावावी लागते। तर अशा प्रकारचं हे मेन्स जॅकेट आहे आणि सेम बेबी बॉयसाठी सेम साडीचं घेतलेलं। तर या जॅकेटला फक्त ब्रॉकेटची जी बॉर्डर आहे तेच यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण ब्रॉकेटचं दिसतंय आणि बॅक साईडला नॉर्मल आहे। तर असं मुलाचं जॅकेट आहे आणि त्याच्यावर धोती कुर्ता आहे। तर साडीतून ज्या वेळेला जॅकेट बनवतो तर त्यावेळेला मॅचिंग धोती कुर्ता आपल्याला या तर साडीचा जो मॅचिंग असेल तो करता येतो, म्हणजे आता ही पिंक कलरची आहे तर पिंक प्लेन धोती कुर्ता किंवा मग असा व्हाईट धोती कुर्ता किंवा ऑफ व्हाईट, हे तीनच ऑप्शन आपण करू शकतो। तर त्यामुळे त्यांनी व्हाईट चॉईस केलं होतं, तर व्हाईट बनवलेलं आहे असं आहे। तर मागे जसं मी म्हटलं होतं तसं हा कुर्ता ओपन स्लिट बटनचा कुर्ता आहे, बटन पट्टी नाही अटॅच केली कारण की त्याच्याने लहान मुलांना त्रास होतो, तर त्यामुळे ओपन कुर्ता आहे। आणि धोतीला सेम साडीची जी बॉर्डर आहे मॅचिंग ती लावली, त्याच्यामुळे जर कुर्ता नसेल घालायचा, गरम होत असेल बेबीला, तर फक्त जॅकेट आणि धोती पण वेअर करू शकतो। आणि त्यावर त्यांनी प्लेन ऍक्सेसरीज घेतले होते, फक्त बुटीज आणि टोपर ग्रीनवाला छान असेल। तर अशा प्रकारचा होता हा फॅमिली कॉम्बो। तर असाच कॉम्बो तुम्हालाही करून घ्यायचा असेल, जर तुमच्याकडे साडी असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, त्यावर सुद्धा आपण कॉम्बो बनवू शकतो। तर तुम्हालाही जर फॅमिली कॉम्बो असं तयार करून घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स आणि शेअर करू आणि तुम्ही ऑर्डर पण तिथे बुक करू शकता, किंवा तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला DM सुद्धा करू शकता डायरेक्ट, त्यावरही तुम्हाला डिटेल्स मिळतील। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आजच्या पुरतं इतकंच, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।